सर्वांना माझा नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. केंद्रप्रमुख भरती परीक्षा संदर्भात आताच जी-आर आलेला आहे. त्यानुसार पदोन्नतीने केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया ही राबवण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक केंद्रप्रमुख आपल्या पदोन्नतीने रुजू सुद्धा झालेले आहेत. आता परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखाची 50% पदे भरावयाची आहेत. त्या संदर्भात परीक्षा होणार आहेत आणि त्या संदर्भात आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत आणि केंद्रप्रमुखासाठी 2 पेपर राहणार आहेत. तर आपण दुसऱ्या पेपरचा सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. या दुसऱ्या पेपरमध्ये 100 मार्क आणि 100 गुण असणार आहेत आणि यामध्ये राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्ययन पद्धती, विषय अशा ज्ञान व संप्रेषण कौशल्य इत्यादी संदर्भात अशी माहिती देणार आहेत. आपण या आधीच्याच व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो या संदर्भात माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा पहा. तर चला बघूया आपण केंद्रप्रमुख पद 100 MCQs बघूया. भागे बघा. पदाची निर्मिती उद्दिष्टे काय आहेत यावर आधारित प्रश्न बघा. महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर याचं अचूक उत्तर आहे 1994 मध्ये. महाराष्ट्रामध्ये केंद्रप्रमुख पदाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर 1994 मध्ये झाली. केंद्रप्रमुख पदाची निर्मिती का करण्यात आली? तर बघा, केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यामागचं महत्वाचं उद्दिष्ट होतं शाळांच्या शैक्षणिक नियंत्रणासाठी केंद्रप्रमुखाची निर्मिती करण्यात आली. केंद्रप्रमुख पदाची सुरुवातीस किती पदे निर्मिती झाली होती? आता केंद्रप्रमुख पदाची सुरुवातीस आपले 4860 पदे निर्मिती झाली होती. 4860. केंद्रप्रमुख पदाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर केंद्रप्रमुख पदाचं मुख्य उद्दिष्ट आहे शाळांचा दर्जा उंचावणे. केंद्रप्रमुख कोणत्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो? तर आपले इथं उत्तर आहे 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. भाग 2 मध्ये काही प्रश्न बघूया. पर्यवेक्षण व जबाबदारी या संदर्भात केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देताना कसे वागावे? तर केंद्रप्रमुख हे शाळेला भेट देताना तर मार्गदर्शक मित्र म्हणून त्यांनी वागायला पाहिजे. केंद्रप्रमुख दर महिन्याला शाळांना किती भेटी द्याव्यात? तर केंद्रप्रमुखांनी दर महिन्याला शाळेला 2 भेटी द्यायला हव्यात. एक भेट पूर्वसूचना देऊन द्यायला हवीत आणि एक भेट पूर्वसूचना न देता अनपेक्षितपणे द्यायला पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या भेटीनंतर काय केले जाते? तर केंद्रप्रमुखाची भेट शाळेला झाली तर रजिस्टर मध्ये नोंद ठेवली जाते. शिक्षक अनियमित असल्यास केंद्रप्रमुखाने काय करावे? तर शिक्षक जर अनियमित असेल तर केंद्रप्रमुखाने वरिष्ठाकडे शिफारस करणे आवश्यक आहे. शालेय योजना जसे की युनिफॉर्म, पोषण आहार, आरोग्य तपासणी यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते? तर केंद्रप्रमुखाची असते. भाग 3 मध्ये कार्यालयीन कामकाजा संदर्भात आपण काही प्रश्न पाहणार आहोत. केंद्रप्रमुखाने कोणते अभिलेखे लिहायचे असतात? तर केंद्रप्रमुख हे शिक्षकांचे गोपनीय अभिलेखे लिहत असतो. आठवड्यात केंद्रप्रमुखांनी किती मुक्काम करावे? तर आठवड्यात केंद्रप्रमुखांनी 2 मुक्काम करायला पाहिजे. मासिक अहवाल कोणाकडे सादर करायचा असतो? मासिक अहवाल कोणाकडे सादर करायचा असतो? तर वरिष्ठाकडे सादर करायचा असतो. केंद्र सल्लागार समितीची बैठकीत कोण हजर राहतो? तर केंद्र सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्रप्रमुख हजर राहतो. त्यानंतर 15 बघा. केंद्रप्रमुखाचे रजिस्टर कोणत्या प्रकारचे असावे? तर केंद्रप्रमुखाचे रजिस्टर अद्ययावत असावे. भाग 4 मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. शैक्षणिक जबाबदाऱ्या. प्रत्येक वर्षी केंद्रप्रमुखाने कोणते सर्वेक्षण करायला पाहिजे? तर 100% मुलांचे सर्वेक्षण करायला पाहिजे. शाळा सोडणारे विद्यार्थी कमी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर शाळा सोडणारे विद्यार्थी कमी करण्याची जबाबदारी हे केंद्रप्रमुखाची आहे. केंद्रप्रमुखाने कोणत्या प्रकारांचे मूल्यमापनावर भर द्यायला पाहिजे? तर केंद्रप्रमुखाने क्षमताधिष्ठित मूल्यमापनावर भर द्यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन कोण करतो? केंद्रप्रमुख करतो. सशालेय उपक्रम, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचे कार्य कोणाचे आहे? तर केंद्रप्रमुखाचे आहेत. केंद्र संमेलन संदर्भात. केंद्र संमेलन दर महिन्याला कधी आयोजित केले जाते? दर महिन्याला ठराविक शनिवारी आयोजित केले जाते.
केंद्र संमेलन कोणत्या महिन्यामध्ये घेतले जाते? तर केंद्र संमेलन हे जुलै ते मार्च या महिन्यामध्ये घेतले जाते. केंद्र संमेलनास कोणाची उपस्थिती बंधनकारक असते? केंद्रातील सर्व शिक्षक यांची उपस्थिती बंधनकारक असते. सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग कोणत्या उपक्रमाला मानले जाते? केंद्र संमेलन यालाच सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग मानले जाते. केंद्र संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? तर केंद्र संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे शैक्षणिक दर्जा उंचावणे. तर बघा आपण इथे काही प्रश्न 25 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतरचे प्रश्न बघूया 26 नंतर. भाग 6 आहे प्रशासकीय जबाबदाऱ्या संदर्भात केंद्र प्रमुखांचे काही प्रश्न दिलेले आहेत. केंद्र प्रमुख शाळांना भेट देताना कोणती तपासणी कार्य करतो? तर शिक्षक उपस्थितीच कार्य करतो. केंद्र प्रमुख कोणत्या समितीच्या बैठकीस उपस्थित राहतो? ग्राम शिक्षण समिती म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीस उपस्थित राहू शकतो. केंद्र प्रमुखाने शाळांना कोणता भाग तपासावा? एक केंद्र प्रमुखाने शैक्षणिक स्तर तपासणे अतिशय महत्वाचे आहे. केंद्र प्रमुख विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची अंमलबजावणी कोणाच्या मदतीने करतो? आरोग्य विभाग. युनिफॉर्म योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची आहे? तर केंद्र प्रमुखाची आहे. कार्यालयीन जबाबदाऱ्या भाग 7 यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. केंद्र प्रमुख आठवड्यातील किती दिवस मुक्काम राहतो? आठवड्यातील 2 दिवस मुक्कामी राहतो. केंद्र प्रमुखाने रजिस्टरमध्ये कोणती नोंद ठेवावी? शिक्षक भेटीची नोंद ठेवावी. मासिक नियोजन कोठे पाठवले जाते? वरिष्ठ कार्यालयाकडे. शिक्षकांचे गोपनीय विलेख लिहिण्याची जबाबदारी कोणाची असते? केंद्र प्रमुखाची असते. केंद्र सल्लागार समिती बैठकीत कोण उपस्थित राहणे आवश्यक आहे? केंद्र प्रमुख व शिक्षक. केंद्र सल्लागार समितीच्या बैठकीत कोण उपस्थित राहणे आवश्यक आहे? तर केंद्र प्रमुख व शिक्षक. शैक्षणिक कार्य भाग 8 या संदर्भात प्रश्न. 6 ते 14 वयोगटातील मुलांचे संरक्षण कोण करतो? तर केंद्र प्रमुखच करतो. क्षमताधिष्ठित मूल्यमापन कोण करतो? तर शिक्षक व केंद्र प्रमुख करतो. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन कोणाकडून मिळते? केंद्र प्रमुखाकडून. शाळेतील सहशालेय उपक्रमाचे नियोजन कोण करतो? केंद्र प्रमुख. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी कोणाची असते? केंद्र प्रमुखाची असते. केंद्र संमेलनासंदर्भात काही प्रश्न. केंद्र संमेलन किती वेळा आयोजित केले जाते? केंद्र संमेलन दर महिन्याला आयोजित केले जाते. केंद्र संमेलन कोणत्या दिवशी घेतले जाते? ठराविक शनिवारीच घेतले जाते. जुलै ते मार्च या काळात कोणता कार्यक्रम असतो? केंद्र संमेलन असतो. केंद्र संमेलनास कोणाची उपस्थिती बंधनकारक असते? केंद्रातील सर्व शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असते. सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग म्हणून कोणता उपक्रम ओळखला जातो? केंद्र संमेलन. यानंतर बघूया आपण भाग 10 मध्ये शैक्षणिक दर्जा उंचावणे. 46 प्रश्न चालू आहे आपला. केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट देताना कोणाची भूमिका निभावावी? मित्रवर्ग मार्गदर्शक. केंद्र प्रमुखांनी दर महिन्याला किती भेटी द्याव्यात? 2 भेटी द्यायला पाहिजे. भेटीनंतर केंद्र प्रमुखांनी कोणत्या ठिकाणी नोंद करावी? शाळेच्या रजिस्टरमध्ये. केंद्र प्रमुख शाळेच्या विकासासाठी कोणती समन्वय करतो? ग्राम शिक्षण समिती म्हणजे आता शाळा व्यवस्थापन समिती. शाळांमधील गुणवत्ता वृद्धीसाठी कोणता कार्यक्रम उपयुक्त आहेत? गट संमेलने. निरीक्षण. केंद्र प्रमुख वार्षिक नियोजनाची तपासणी कशी करतो? तर भेटीवेळी. शैक्षणिक योजनाची माहिती कोण पोहोचवतो? तर केंद्र प्रमुख. केंद्र प्रमुखाने कोणते अहवाल तपासणे आवश्यक आहेत? शैक्षणिक प्रगती अहवाल. शाळांमध्ये अनियमित शिक्षक आढळल्यास केंद्र प्रमुखाने काय करावे? तर वरिष्ठाकडे शिफारस करावी. शाळेत आलेल्या नवीन शिक्षकास मार्गदर्शक कोण देतो? केंद्र प्रमुख देतो. शालेय योजना भाग 56. शालेय आहार योजना तपासणी जबाबदारी कोणाची आहे? तर केंद्र प्रमुखाचीच आहे. शालेय आरोग्य तपासणी कोणाच्या मदतीने केली जाते? आरोग्य विभाग. शालेय अभ्यासक्रमातील अंमलबजावणीची कोण बघतो? केंद्र प्रमुख. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना कोण राबवितो? केंद्र प्रमुख. शाळा सोडणाऱ्यांना परत शाळेत आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र प्रमुखाची आहे. प्रशिक्षण व मार्गदर्शन. सेवांतर्गत प्रशिक्षण कोणत्या उपक्रमातून मिळते? केंद्र संमेलन. केंद्र प्रमुख शिक्षकांना कोणत्या बाबतीत मार्गदर्शन करतो? अध्यापन पद्धती. नमुना पाठ कोण देतो? केंद्र प्रमुख. केंद्र संमेलन कशासाठी आयोजित केली जातात? शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी. शिक्षकांचे मूल्यमापन कोण करतो? केंद्र प्रमुख करतो. त्यानंतर भाग 14 आहे अहवाल आणि नोंदी.
केंद्र प्रमुखांनी मासिक अहवाल कोणाला पाठवावे? तर मासिक अहवाल गट शिक्षण अधिकारी. केंद्र प्रमुखांनी शिक्षकांच्या कार्याविषयी कोणती नोंद ठेवावी? उपस्थिती नोंद. शिक्षकांचे गोपनीय अहवाल कोण लिहितो? केंद्र प्रमुखच लिहितो. केंद्र प्रमुखांचा तपासणी अहवाल कोणत्या पुस्तकात लिहावा? तपासणी वही. शैक्षणिक आकडेवारी विद्यार्थी संख्या उपस्थिती कोणी गोळा करतो? केंद्र प्रमुख. विद्यार्थी कल्याण. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क राबविण्याची जबाबदारी कोणाची असते? केंद्र प्रमुखाची असते. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना केंद्र प्रमुख कोणाची बाप पाहतो? वय पाहतो. विद्यार्थ्याच्या अनुपस्थितीत असल्यास केंद्र प्रमुखाने काय करावे? पालकांना पत्र द्यावे. विद्यार्थ्यांच्या गुणांकनासाठी तपासणी कोण करतो? तर केंद्र प्रमुख करतो. केंद्र प्रमुख विद्यार्थ्याला कोणते प्रोत्साहन देतो? शिष्यवृत्ती माहिती. ग्रामपातळीवर जबाबदाऱ्या. केंद्र प्रमुख शाळांच्या विकासासाठी कोणतीही समन्वय साधतो? ग्रामपंचायतशी. ग्रामसभा बैठक शालेय विषय मांडण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र प्रमुखाची आहे. शाळेतील समस्या ग्रामसभेत मांडणारा अधिकारी कोण? केंद्र प्रमुख. ग्रामशिक्षण समितीतील सचिव कोण असतो? केंद्र प्रमुख असतो. केंद्र प्रमुखाला अहवाल सादर करण्यात मदत कोण करतो? शिक्षक करतो. शैक्षणिक गुणवत्ता वाढ या संदर्भात 81. शाळेतील नवीन शैक्षणिक पद्धती लागू करण्याची सूचना कोण करतो? केंद्र प्रमुख करतो. केंद्र प्रमुख शाळेत कोणत्या पद्धतीवर भर देतो? क्षमतानिष्ठ शिक्षण. केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण विकसित करावा? स्पर्धा भावना. शैक्षणिक गुणवत्तेसाठी कोणते साधन उपयुक्त आहेत? गट चर्चा. शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र प्रमुखाची आहे. केंद्र संमेलन प्रशिक्षण. केंद्र संमेलन दर किती महिन्यांनी घेणे आवश्यक आहे? प्रत्येक महिन्यानी. केंद्र संमेलनात कोणते कार्य केले जाते? प्रशिक्षणाचे कार्य केले जाते. केंद्र संमेलन कोणी आयोजित करतो? केंद्र प्रमुखच आयोजित करतो. सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्याचे प्रमुख साधन कोणते? केंद्र संमेलन. केंद्र संमेलन कुठे आयोजित केले जाते? शाळेत आयोजित केले जाते. इतर जबाबदाऱ्या. शाळेतील मुलांची उपस्थिती कोण तपासतो? केंद्र प्रमुख तपासतो. शाळेत मिळणाऱ्या शैक्षणिक साधनांची तपासणी कोण करतो? केंद्र प्रमुख करतो. केंद्र प्रमुखाचे मुख्य ध्येय काय आहे? शैक्षणिक दर्जा उंचावणे. आणि केंद्र प्रमुखाला किती शाळांची जबाबदारी असते? अनेक शाळांची जबाबदारी असते. केंद्र प्रमुखाला मदत करणारे घटक कोणते? शिक्षक. सामान्य ज्ञान पदाशी निगडीत. केंद्र प्रमुखाने कार्यालय कुठे आहेत? केंद्र पातळीवर आहेत. केंद्र प्रमुख कोणत्या अधिकाऱ्यांचे अधिपत्याखाली करतो? गट शिक्षण अधिकारी. केंद्र प्रमुखाची निवड कशी केली जाते? शिक्षकामधून नियुक्ती. केंद्र प्रमुखांचे कार्य कोणत्या विभागाशी संबंधित आहेत? शिक्षण विभागाशी. केंद्र प्रमुखाच्या कामात प्रमुख घटक कोण आहेत? तर विद्यार्थी हे प्रमुख घटक आहे. अशा प्रकारे आपण केंद्र प्रमुख संदर्भात आपण 100 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.